आर्यन देशमुख माझं नाव आहे. मी तंत्राधिकारी आहे मान्य बाळासाहेब ठाकरे हरित संशोधन प्रशिक्षण केंद्र वसमत येथे. तर एक चांगली बातमी आपल्या विभागासाठी जी सांगायला हरकत नाही आपल्याशी हितगुज करायला. आपल्या इथं वसमत तुम्हाला माहिती आहे तालुका हिंगोली जिल्हा, जिथं हळदीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. साधारणपणे जे काही उत्पादन संपूर्ण भारतामध्ये होते त्याच्या 34 ते 40% उत्पादन एकट्या त्या हिंगोली जिल्ह्यातून होते. आणि त्यातल्या हिंगोलीमध्ये जे वसमत तालुका आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हळदीचं उत्पादन घेतलं जाते. आता या संशोधन केंद्राची स्थापना आमच्या संशोधन केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय हेमंतभाऊ पाटील, जे आता नामदार आहेत, MLC आहेत, आणि त्यांना अध्यक्ष असल्यामुळं त्यांना त्या मंत्रिपदाचा दर्जा पण आहे. तर त्यांनी लोकसभेचे खासदार असताना हिंगोलीचं प्रतिनिधित्व करत असताना या पिकाची त्यांनी फार जवळून पाहणी केली आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक संशोधन केंद्र स्थापन व्हावं या दृष्टीने प्रयत्न केले. आणि 14 सप्टेंबर 2022 या केंद्राची स्थापना झाली वसमतला. तर त्याची पार्श्वभूमी सांगायची आहे की एखाद्या राजकीय माणसानं, जसं आता स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण नाईक साहेब, जे शेतीशी निगडीत होते, अनेक त्यांनी फार मोठं काम त्या शेतीमध्ये केलं. हायब्रिड वाहन त्यांच्या माध्यमातून आले आणि आपण स्वयंपूर्ण याच्या बाबतीमध्ये झालो, हळदीच्या बाबतीमध्ये, आपल्या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये. तर त्यांचं कार्य आहे. पण फार मोजके असे राजकीय माणसं आहेत की तिथं ज्यांनी त्या शेतीमध्ये काम केलंय. आणि आता हळदीमध्ये असंच एक व्यक्तिमत्व मी हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि एक चांगलं केंद्र ते स्थापन झाले. साधारणपणे 800 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे आणि खूप मोठं काम एकाच पिकावर त्या ठिकाणी होतंय. आणि केंद्रामध्ये ज्यावेळेस त्यांनी होते खासदार म्हणून, त्या पिरियडमध्ये त्यांनी काही हळद धोरण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. आणि हे काम करत असताना ते काही गोष्टी त्यांनी मांडल्या सहकार्यांसोबत त्यांच्या, किंवा सगळ्या स्पायसेसची बोर्ड होती त्यावेळेस. कोकोनटचा बोर्ड आहे, विलायचीचा आहे, लवंग, सगळ्या स्पायसेसचे जे काय स्पायसेस आपल्या भारतामध्ये मसाला पदार्थ पिकं आहेत त्या सगळ्या पिकाचे बोर्ड आहे. परंतु हळदीचा बोर्ड नव्हता. हळद हे पीक राजा पीक आहे तुमच्या स्पायसेस मधलं, पण असं असूनही दुर्लक्षित पीक होतं आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं बोर्ड वगैरे त्या ठिकाणी नव्हतं. मग यांनी पहिल्यांदा पुढाकार घेऊन ते बोर्डाची स्थापना केली आणि त्या बोर्डाच्या स्थापना करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. आणि आता तुम्हाला माहिती आहे की 14 जानेवारी 2025 निजामाबाद येथे नॅशनल टर्मरिक बोर्ड स्थापन झालंय आणि तिथंच एक संशोधन केंद्र पूर्वीपासून होतं कार्यरत. तर त्याच ठिकाणी त्या बोर्डाची स्थापना झाली. पण महाराष्ट्रासाठी आपल्या इथं वसमत येथे मान्य बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र वसमत या नावानं आपल्या इथं संशोधन केंद्र सुरू झाले. आता केंद्राची मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की त्याच ठिकाणी जे संशोधन केंद्र झाले तर त्या ठिकाणी संशोधन, प्रशिक्षण, प्रक्रिया हे मुख्य उद्देश त्या संशोधन केंद्राचे आहेत. आणि तुम्हाला सांगायला अडचण नाही की आम्ही जवळपास पूर्ण भारतभरातून 51 प्रकारचे विविध वाहन हळदीचे आणले आणि मागच्या 3 वर्षापासून आम्ही हे वाहन आमच्या इथं लावू. त्याचे काही उत्पादन काय मिळते, काय व्हरायटी ते रिॲक्ट करतात आपल्या भागामध्ये, आणि आपण जे पारंपरिक पद्धतीनं हळद लागवड करतो त्याच पद्धतीनं ही हळद कशी आपल्याला उत्पादन देते याचे आम्ही काही प्रयोग घेतले. आणि मग त्यातनं जे काही चांगले वाहन आपल्याला दिसले ते वाहन आम्ही आपल्याला सगळ्याला मग लागवडीसाठी दिले. तर हे काम त्या ठिकाणी मोठं झालंय. फार मोठं कलेक्शन आपण त्या ठिकाणी केलंय. आता आम्ही कृषी विभागामध्ये काम करत असताना आम्हाला सुद्धा एवढ्या व्हरायटी आहेत की माहित नव्हतं. खरं म्हणजे प्रांजळपणे कबूल करायला हरकत नाही. फार बोटावर मोजले इतकेच वाहन आम्हाला माहिती होते. परंतु आत्ताच्या घडीला जर आम्ही बघितलं तर 51 प्रकारचे वाहन आपल्या इथं आलेत आणि त्यातले 17 ते 18 प्रकारचे वाहन आपण हे शेतकऱ्यांसाठी आपण आता देत आहोत, वितरित करत आहोत. प्रेझेंटेशन आहे का बरोबर? आहे माझ्याकडे, आहे का? हो, करते ते. काय 4च मास असेल आहे लॅपटॉप करायचं नाही असेल तर यांना तसे. तर अशा पद्धतीनं ते आपलं त्याचं झालंय. दुसरं एक महत्वाचं काम जे झालंय आमच्या म्हणजे संशोधन केंद्राचे इनोव्हेशन, मी त्याच्याबद्दल अगोदर तुम्हाला तुमच्याशी बोलतो. तर आम्ही काही कलेक्शन केलं व्हरायटी मोठ्या प्रमाणावर. दुसरं एक सीड सर्टिफिकेशन, बीज प्रमाणीकरण. तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, वेगवेगळ्या पिकाचं आपण बीज प्रमाणीकरण घेतो. परंतु हळदीमध्ये बीजोत्पादन कार्यक्रम पूर्वी कधीच घेतला जात नव्हता. तर हळदीचा बीजोत्पादन कार्यक्रम आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घेतला आणि तो यशस्वी केला. गतवर्षी फुले स्वरूपा नावाचा जो वाहन आहे
त्याची आपण लागवड करून त्याचं प्रमाणीकरण केलं. तर अशा पद्धतीनं आपण प्रमाणीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं एक काम पहिल्यांदा ते झालंय. आणि आता इथून पुढं सीड सर्टिफिकेशन झाल्याच्या नंतर गावोगाव आपल्याला बीज उत्पादन कार्यक्रम राबवता येईल. आता जे आपण बियाणे खरेदी करतो तर आपण पारंपरिक पद्धतीने समजा यांच्याकडे हळद आहे ती पाहतो आपण आणि ती खरेदी करून आपण ती लागवड करतो. पण आता इथून पुढे आपल्याला हा फॅनचा आवाज आहे, फॅनचं पाठीमागची फॅन बंद. हे चालू राहू दे, पाठीमागची बंद कर. बंद कर त्याचा आवाज. तर ते आपण बीज उत्पादन तुम्हाला बोललो मी, तर बीज उत्पादन कार्यक्रम त्याचा सुरू झालाय आता. आणि भविष्यामध्ये आता सर्टिफाईड बियाणं तुम्हाला त्या पद्धतीने मिळेल. पण हळदीमध्ये असं आहे की बरेचसे वाण हे स्थानिक नावावर रिलीज झाले. सेलम, तामिळनाडूमध्ये सेलम हे गाव तिथं झाले. तुमचं वायगाव आहे वर्धा जिल्ह्यातलं, समुद्रपूर तालुक्यातलं वायगाव या गावाच्या नावावर ती वाण प्रसिद्ध झालंय. संशोधन केंद्राचे वाण यापूर्वी नव्हते मोठ्या प्रमाणावर, पण आता मात्र रिलीज झाले. आणि संशोधन केंद्राचे वाण रिलीज झाल्याच्या नंतर आता हळूहळू आपल्याला त्याचं सीड प्रोडक्शन प्रोग्राम घेता येईल. सीड प्रोडक्शन प्रोग्रामसाठी आपल्याला माहिती आहे की ब्रीडर सीड लागते, त्याच्यानंतर पायाभूत बियाणं, त्याच्यानंतर सर्टिफाईड बियाणं, अशा पद्धतीने त्याची लिंक चालू आहे. परंतु स्थानिकरित्या जे वाण डेव्हलप झाले त्याचं बीज उत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी ब्रीडर सीड मिळत नाही कुठंच, कारण त्या गावात ते वाण त्या नावाला प्रसिद्ध आहे. पण काही वाण जे आहेत आता जे संस्थेनं प्रसारित केले अशा वाणाचं मात्र बियाणं आपल्याला पुढच्या भविष्यकाळात मिळेल आणि त्याच्यापासून आपल्याला लागवड करता येईल. आता आम्ही जे तुम्हाला सांगितले फुले स्वरूपाच नावाचा जो वाण आहे तो कसबे डिग्रस इथलं जे संशोधन केंद्र आहे सांगली जिल्ह्यातलं महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत तिथला तो वाण आहे, तर त्याचा आपण बीज उत्पादन कार्यक्रम यावर्षी घेतले. आता दुसरं एक त्याच्यामध्ये एक भौगोलिक मानांकन आपण वसमत हळदीसाठी घेतले. योगायोगाने तुमचा भाग त्याच्यामध्ये नाही, परंतु इतर जे 5 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी आहे आणि आणखी अकोला, वाशिम या जिल्ह्यांसाठी भौगोलिक मानांकन आपल्याला प्राप्त झाले. आता यस हो कृषी अधिकारी यस बरोबर. तर अशा पद्धतीनं त्याचं काय विषय बीज उत्पादन कार्यक्रमाचं मी बोललो तुम्हाला. तर दुसरं जे आहे भौगोलिक मानांकनाचं, देवगडचा हापूस आहे त्याचं एक स्पेशालिटी आहे. तसं आपण भौगोलिक मानांकन हळदीसाठी घेतलंय, हळदीसाठी. आणि त्याचे जीआय टॅग राहतात. जीआय टॅग म्हणजे इंटरनॅशनल लेवलला त्याची ओळख होते. आता एखाद्या पर्टिक्युलर सोनी साहेबाचं नाव सांगितलं तर पुसतला जसं यांची वेगळी ओळख आहे, तसंच त्या वसमत हळदीला वेगळी ओळख होण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्याची ओळख होण्यासाठी जे भौगोलिक मानांकन काम करते ते आपल्याला मिळाले. 5 जिल्ह्यासाठी ते भौगोलिक मानांकन आहे. आणि इथून पुढं तुम्ही प्रोड्यूस केलेल्या मालाला सुद्धा ते भौगोलिक मानांकनाचा वापर करून तुम्हाला व्यापार तिथे व्यवहार करता येतो त्या 5 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी. आता त्याच पद्धतीनं हळदीसाठी पीक विमा नाही, पीक विमा त्याला लागू करावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सुदैवानं इतर पिकाच्या तुलनेमध्ये हळदीला मोठ्या प्रमाणावर रोगराई म्हणा किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणा एवढी मोठ्या प्रमाणावर येत नाही. आणि जनावरांपासून तर फार चांगलं तिचं संरक्षण होते, मग ते पाळीव जनावर असतील किंवा मग जंगली जनावर असतील, तर त्याच्यापासून हळद सुरक्षित राहते. म्हणून थोडासा कल शेतकरी बांधवाचा त्या ठिकाणी वाढलाय. आणि हळदीला यावर्षी असलेले भाव आणि इतर पिकाच्या तुलनेमध्ये मिळणारे उत्पादनाची जर आकडेवारी बघितली तर काही शेतकरी बांधव आता हळदीकडे हळूहळू वळत आहेत. तर अशा पद्धतीने एमएसपी देण्यासाठी सुद्धा आमच्या संशोधन केंद्राच्या वतीने आम्ही प्रयत्न केलेत. आणि एक एमएसपीचं तिथं काम आता मार्गी लागेल काही दिवसामध्ये असं वाटते. विम्याचं सुद्धा ते काम मार्गी लागेल. जीएसटीच्या बाबतीमध्ये सुद्धा ते रद्द करावी जीएसटी या बाबतीमध्ये आमच्या संशोधन केंद्राच्या वतीने आम्ही पत्रव्यवहार चालू आहे. बघू त्याच्यामध्ये, कारण प्रक्रिया केलं की त्याला जीएसटी लागते. आणि हळदीला आपण जे प्रोसेसिंग करतो प्रायमरी प्रोसेसिंग त्याच्यामुळे त्याला जीएसटी लागते. जर 5% जीएसटी कमी झाली तर त्या माध्यमातून हळदीचे भाव भविष्यामध्ये वाढू शकतात.
आता या ठिकाणी हे काम करत असताना दुसरं एक महत्वाचं आम्ही सांगितले की रिसर्चच्या बाबतीमध्ये नवीन वाहन असतील त्याचं तुम्हाला देणं. आता मेघालयामध्ये एक वाहन आहे लॅकडॉन नावाचं, ते अतिशय चांगला वाहन आहे. त्याच्यामध्ये गुरुकुमीची टक्केवारी चांगली आहे आणि औषधीसाठी ती हळद वापरली जाते. तो सुद्धा वाहन आम्ही आणला तिथनं मेघालयामधून आणि तो शेतकरी बांधवांना दिलाय. या वाहनाचं एक वैशिष्ट्य आहे की तिकडचं हवामान थंड असल्यामुळं त्या हवामानामध्ये ती वाहन चांगला येतो. आपल्या इकडं हवामान गरम असल्यामुळं थोडस ते सावली करायला लागतं, एवढंच विषय आहे. तर सावली करत असताना मग तुम्ही जर त्याच्यामध्ये काही पिकं घेतली आंतर पिकं तर निश्चितपणे तो वाण सुद्धा चांगला येतो किंवा बागेमध्ये त्या वाणाची लागवड केली तर खूप चांगला येते. आता हळदीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की हवामानाचं तर तुम्हाला माहिती आहे. हवामानाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये हळद येऊ शकते. कोकणापासून विदर्भापर्यंत सगळीकडचं हवामान हळदीला पोषक आहे. हळदीच्या बाबतीमध्ये हवामानाचा जर विचार केला तर 40 डिग्री टेम्परेचरला आपण हळद लागवड करता येते. 40च्या वर जर टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी लागवड थोडी थांबवावी लागते. परंतु पाण्याची जर व्यवस्था असेल सगळी आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये तर टेम्परेचर जास्त असल्यावर सुद्धा आपल्याला हळदीची लागवड करता येते. आणि हळदीची लागवड जर आपण पूर्व मोसमी केली अगोदर थोडी तर त्या अनुषंगानं मग पुढचं जे रोग आहे हिवाळ्यामधली येणारी करपा वगैरे तो त्याच्यामध्ये पीक ती एस्केप होते त्याच्यामध्ये. कारण त्यावेळेस ते जे हे पडते म्हणजे फॉग तर त्या ह्याच्यामध्ये धुकं जे पडते ना त्या धुक्यामध्ये करपा येण्याचे चान्सेस जास्त होतात कारण मॉइश्चर वाढल्यामुळे. तर त्या ठिकाणी आपलं ते पीक त्या ह्याच्यातून एस्केप होते. म्हणून थोडंसं अगोदर जर लागवड झाली तर ती फायदेशीरच आहे हळदीमध्ये.